हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आपण जो की ही 1.6 हा युनिट 2 चा सुरुवात केली ती 1.6 ह्या पहिल्या युनिटचा पार्ट घेत आहोत. तर यामध्ये काल आपण ऍक्सेस स्पेसिफायर, मेंबर डिफाइनिंग फंक्शन्स हे बघितले. आता ह्याचेच मित्रांनो, क्लासेसचेच मित्रांनो आणखीन प्रोग्राम घ्या म्हणून आपले स्टुडंट्सला जास्ती समजावं म्हणून आणखीन प्रोग्राम मी घेणार आहे. कारण की याच्यावरती मी दोनच प्रोग्राम घेतले. एक मी एक्झाम्पल थ्रू सांगितला होता, एक स्टुडंट नावाच्या क्लासचा, एक स्टुडंट नावाच्या क्लासचा आणि एक एम्प्लॉई नावाच्या क्लासचा, असे दोनच एक्झाम्पल घेतलेत मी आतापर्यंत मागच्या लेक्चरच्या निमित्ताने. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये मी दोनच क्लासेसवरती घेतले. आज तिसऱ्या क्लासवरती घेऊया. आणखीन तिसऱ्या क्लासवरती म्हणजे आणखीन एक क्लास क्रिएट करूया, म्हणजे आणखीन एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया जे की तुमच्या MSBT मध्ये येऊ शकतो. तर मित्रांनो, हा ते क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे? डिझाइन ए क्लास नेम ऍडिशन, म्हणजे क्लासचं नाव ऍडिशन ठेवायचे. हा, तेच सांगतात क्वेश्चन मध्ये, सांगतात की क्लासचं नाव ते आपल्याला काय ठेवायचं आहे. जर काही नाही दिलं तर तुम्ही तुमच्या मनाने काही लिहू शकता. मग मित्रांनो, असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. तुम्ही क्लासवरची थेअरी लिहा विथ एक्झाम्पल म्हणलं की मग एक्झाम्पल मध्ये कोणताही तुम्ही क्लास डिक्लेअर केला तरी चालतो. ऍडिशनचा करा, नसता एम्प्लॉईचा करा, नसता स्टुडंटचा करा. तर मित्रांनो, 4 मार्काला हा क्वेश्चन आला तर येऊ शकतो एक्झाम मध्ये, क्लासेस आणि ऑब्जेक्ट्सवर. तर ऍडिशन नावाचा क्लास डिक्लेअर करायचा आहे. त्यानंतर दॅट स्टोर 2 नंबर्स, म्हणजे 2 नंबर्सचं ऍडिशन आपल्याला करायचंय परफॉर्म. त्यासाठी ऍडिशन नावाचा क्लास बनवायचा आहे मित्रांनो. मग त्यासाठी राईट ए प्रोग्राम टू इनपुट 2 नंबर्स, म्हणजे युजर कडून 2 नंबर्सचा इनपुट घ्यायचे आहे. मग एक नंबर आणि 2 नंबर, असे 2 नंबर्स घ्यायचे आहेत युजर कडून. मग पहिली व्हॅल्यू मी ए वरती घेणार, दुसरी व्हॅल्यू या बी वरती घेणार आणि त्यांचं ऍडिशन मी सम वरती ठेवणार. सम वरती ठेवल्यानंतर मी आउटपुट स्क्रीनला ते डिस्प्ले करणार. समजत आहे का? आणि डिस्प्ले फंक्शनचा वापर करून देअर सम युझिंग मेंबर फंक्शन्स, डिस्प्ले देअर सम म्हणजे दोघांचं ऍडिशन डिस्प्ले करायचं आपल्याला मेंबर फंक्शनचा वापर करून. मग इथं मला सांगा आता मित्रांनो, मेंबर्स कोणते कोणते झाले हो? हे 2 नंबर्स आहेत का युजर कडून येणारे, ते तुमचे मेंबर्स झाले. मग या मेंबर्स जे प्रायव्हेट मध्ये मेंबर्स डिक्लेअर करायचे आणि पब्लिक मध्ये मेंबर फंक्शन्स तुमचे. मग वाईड गेट डाटा आणि वाईड डिस्प्ले डाटा नावाचे 2 फंक्शन्स बनविले आपण, युजर डिफाईन फंक्शन्स बनविले. मग मित्रांनो, हा प्रोग्राम चला आता आपण लाईन बाय लाईन टाईप करून मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो कसा आहे काय नाही. मग त्यानंतर मित्रांनो, मग आपलं हे ऑब्जेक्ट क्लिअर होऊन जाईल. तुमचं हे ऑब्जेक्ट नावाचं कन्सेप्ट, क्लासेस आणि ऑब्जेक्ट, हे जे काही पहिला कन्सेप्ट आहे हे पहा, हे क्लासेस आणि ऑब्जेक्ट, याच्यावरचे मी प्रोग्राम तुम्हाला 3 प्रोग्राम समजून सांगणार आहे. 2 तर सांगितले, आजचा हा तिसरा प्रोग्राम, म्हणजे टोटल 3 प्रोग्राम मी समजून सांगितले असं कन्सिडर करूया. तर मित्रांनो, 3 प्रोग्राम समजून सांगितले तुम्हाला. तर 4था प्रोग्राम तुम्हाला हे मनाने सॉल्व्ह करता आला पाहिजे. मग आता तुम्ही काय करा, एखादा प्रिव्हियस इयरचा एक्झाम्पल उचला आणि ते मनाने सॉल्व्ह करून बघा, किंवा आपल्या ह्या पीडीएफच्या शेवटी मी एक्झाम्पल्स देतच राहतो. पीडीएफच्या शेवटी, म्हणजेच ह्या पीडीएफच्या शेवटी सगळे एक्झाम्पल्स मी देतच राहतो. मग ते एक्झाम्पल्स तरी तुम्ही सॉल्व्ह करत चाल. मग मित्रांनो, चला तर आपण आता आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊन तो ऍडिशनचा प्रोग्राम आपण सॉल्व्ह करूया. सो लेट्स गो. सो फ्रेंड्स, आता मी काय केलेलं आहे, इथं ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत आपण, आणि इथं लँग्वेज सिलेक्ट करता आणि तुमची C++ लँग्वेज सिलेक्ट करा, जेणेकरून C++ लँग्वेज मध्ये तुम्ही प्रोग्राम लिहिला जाईल. तर आता मी काय केलेलं आहे, कमेंट आउटलाईन मध्ये तुमचा हा क्वेश्चन टाकलेला आहे. हा क्वेश्चन बी तुम्हाला सोबतच दिसेन आणि प्रोग्राम सुद्धा. आता मित्रांनो तुम्ही काय करा, जे क्वेश्चन दिलाय ते केअरफुली वाचा. कोणता? हे क्वेश्चन. मग मित्रांनो, पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला क्लास बनवायचा आहे. काय नावाचा क्लास? ऍडिशन नावाचा. मग मित्रांनो, क्लास तयार करा. क्लास कुठे तयार करते? या इंट मेनच्या बाहेर. मग क्लास तयार करण्यासाठी क्लास कीवर्ड CLASS असं क्लास टाकायचं आणि त्यापुढे क्लासचं नाव ऍडिशन. क्लासचं नाव ऍडिशन टाकलं मी. मग मित्रांनो, क्लासचं नाव ऍडिशन दिलं, त्या क्लासचे बॉडी तयार करा. त्या क्लासची बॉडी, हे पहा मी त्या क्लासची बॉडी तयार करत आहे.
आता या बॉडीमध्ये आपण प्रोग्राम लिहिणार. त्याआधी बॉडी क्लोज करा. इथून क्लोज करणं कंपल्सरी आहे, नसता तुमचा एरर येऊन जाईल जर इथं क्लोज केली नाही बॉडी तर. आता काय करायचं मित्रांनो, तुमचे प्रायव्हेट मेंबर्स डिक्लेअर करायचे, प्रायव्हेट आणि पब्लिक. मित्रांनो प्रायव्हेट मध्ये काय काय घ्यायचं आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे. जे काही तुमचे लागणारे व्हेरिएबल्स आहेत ते तुम्ही प्रायव्हेट मध्ये घ्यायचे, प्रायव्हेट विजिबिलिटी मोड मध्ये, प्रायव्हेट विजिबिलिटी मोड मध्ये, आणि याला कोलन द्यायचा आहे. आता मित्रांनो काय करायचं मग, प्रायव्हेट विजिबिलिटी मोड मध्ये तुमचे व्हेरिएबल्स घ्यायचे. आता कोणते व्हेरिएबल्स तुम्हाला लागणार आहेत इथं पहा मित्रांनो, 2 नंबर्स घ्यायचे आपल्याला. नंबर्स कशामध्ये राहतात, इंटिजर मध्ये. मग इंट नंबर, पहिला नंबर कशावरती, कोण्या व्हेरिएबल वरती घेणार, ए वरती घेणार आपण. दुसरा व्हेरिएबल वर बी वरती घेणार. आणि आणखीन एक डिक्लेअर करावं लागेल आपल्याला, या दोन्हीचा सम, ए आणि बी चा सम आपल्याला कशावरती स्टोअर करायचा आहे, सम नावाच्या व्हेरिएबल वरती. मग सम नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर करा. 3 व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर केले. आता मित्रांनो आपल्या पब्लिक विजिबिलिटी मोड मध्ये 2 मेंबर फंक्शन्स डिक्लेअर करायचे. कोणते कोणते, आधी पब्लिक डिक्लेअर करून घ्या. पब्लिक, याच्यामध्ये 2 मेंबर फंक्शन्स तुमचे डिक्लेअर करायचे. कोणते कोणते, एक तर तुमचा गेट डाटा, त्यासाठी वाईड हा हे कीवर्ड लिहायचा, आणि त्यानंतर तुम्ही गेट डाटा नावाचा फंक्शन डिक्लेअर करायचा. आणि या फंक्शनच्या मित्रांनो काय करायचं, तुम्ही या फंक्शनची बॉडी लिहायची. गेट डाटा नावाच्या फंक्शनची बॉडी लिहायची. आता गेट डाटा मध्ये काय करायचं, आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू घ्यायची. कुणाकडून, युजर कडून. हे पहा आपल्याला सांगितले, राईट ए प्रोग्राम टू इनपुट 2 नंबर्स. इनपुट घ्यायचे आपल्याला 2 नंबरचं. मग पहिल्या नंबरचं इनपुट ए वरती स्टोअर करायचं आणि दुसऱ्या नंबरचं इनपुट बी वरती स्टोअर करायचं. मग पहिल्या नंबरचं इनपुट युजर कडून घ्यायचे. मग सी आउट तुमचं लावायचं आणि त्यासोबत इन्सर्शन ऑपरेटर वापरायचा. आणि युजरला मेसेज द्यायचा किंवा एंटर, आउटपुट स्क्रीनला मेसेज द्यायचा, एंटर फर्स्ट नंबर असे युजरला मेसेज द्यायचा आणि ह्याला क्लोज करायचा. आता सी इनचा वापर करून, सी इन आणि एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटरचा वापर करून तुम्ही काय करायचं, त्या नंबरवरती त्या व्हेरिएबलचं नाव लिहायचं. त्या व्हेरिएबलचं नाव लिहिलं, या व्हेरिएबल वरती ती व्हॅल्यू स्टोअर होईल. कोणती, युजरनी एंटर केलेली व्हॅल्यू या व्हेरिएबल वरती, ए नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर होईल. सेम तुम्ही जे ए साठी केलंय तेच तुम्ही बी साठी करायचं. सी आउट तुमचं परत, त्यानंतर इन्सर्शन ऑपरेटर परत, आणि युजरला परत मेसेज द्या, एंटर सेकंड नंबर. तर युजर काय करेल, आता सेकंड नंबर एंटर करेल. आणि ह्याच्यासोबत ही एक गोष्ट लक्षात राहू दे मित्रांनो, स्लॅश एन लावायचं विसरत जाऊ नका. स्लॅश एन. आता मी इथं या कंपायलर वरती करत आहे म्हणून मला नंतर ऍड करायचं जमत आहे. पण तुम्ही काय करा, तुम्ही पेपरमध्ये लिहिताना थोडी ना इथं नंतर ऍड करणार आहेत, आधीच लिहिताना सगळं एक लाईन सुरूच लिहिणार आहेत ना. मग तुम्ही आधीच स्लॅश एन सोबतच ऍड करायचं, त्यानंतर ऍड करायला गेला तर तुम्हाला अवघड जाईल जर एक्झाम मध्ये तुमच्या. त्यानंतर सी इन आणि एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर वापरायचा, आणि इथं बी टाकायचं, बी व्हेरिएबल द्यायचा, तुमचा बी नावाचा व्हेरिएबल द्यायचा. बी नावाच्या व्हेरिएबल वरती दुसरी व्हॅल्यू आपण घेत आहोत. आता मित्रांनो काय करायचं, तुमचं दुसरं मेंबर फंक्शन डिक्लेअर करायचा, VOID, वाईड हा कीवर्ड यूज करायचा. डिस्प्ले नावाचा फंक्शन डिक्लेअर करायचा, किंवा पुट डाटा, PUT, पुट डाटा फंक्शनचं नाव तुम्ही काही देऊ शकता. फक्त कॉल करताना तुम्हाला ते सेमच नाव वापरायचं आहे, फंक्शन कॉल करताना. आता मित्रांनो काय करा, इथं डिस्प्ले करा काय, ऍडिशन. मग ऍडिशन कशावरती टाकणार आहोत आपण, ए आणि बी ची ऍडिशन ही कशावरती टाकणार आहोत आपण, सम नावाच्या व्हेरिएबल वरती. मग सम इज इक्वल टू ए प्लस बी असं टाकून असं करू शकतो मी, ए आणि बी चं ऍडिशन या सम नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर करीत आहे. हे समजलं. आणि आता मी सम डिस्प्ले करणार, सम डिस्प्ले करायचं सी आउट वापरणार. समची व्हॅल्यू मला डिस्प्ले करायची असेल तर मी सी आउट वापरणार.
ऍडिशन इक्वल्स टू केलं की म्हणजे ऍडिशनची व्हॅल्यू इथं डिस्प्ले करायची, मग सम असं इथं लिहून द्यायचं. म्हणजे आता इथं काय होईल, ऍडिशन इक्वल्स टू म्हणल्यावर ऍडिशनच्या नंतर समची व्हॅल्यू, ही समची व्हॅल्यू इथं येऊन जाईल. समजलं काय होत आहे? स्लॅश एन राहू दे इथं बी, स्लॅश एन. आता मित्रांनो आपला हा क्लासचा प्रोग्राम झाला, क्लासच्या सर्व गोष्टी झाल्या आपलं. आता काय करणार, आता इंट मेन मध्ये प्रोग्राम लिहा. इंट मेन मध्ये ज्या क्लास तुमचं नाव डिक्लेअर केलंय, जे क्लास डिक्लेअर केलाय त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा. मग क्लासचा ऑब्जेक्ट कसं बनवतात, क्लास नेम आणि ऑब्जेक्ट नेम. क्लास नेम काय आहे तुमचा, ऍडिशन तुमचा क्लास नेम, आणि ऑब्जेक्ट नेम A1 करा, B1 करा, C1 करा, काय करायचे ते तुम्ही करू शकता. फक्त तिथं तुम्ही कॉल करताना त्याच नावाने कॉल केलं पाहिजे, असा नियम आहे. आता मित्रांनो मी कॉल करायचे, मला हे फंक्शन कॉल करायचे म्हणजे मला युजर कडून इनपुट घ्यायचं, ते वाला फंक्शन मला आधी कॉल करायचं. म्हणजे गेट डाटा नावाचं फंक्शन मला आधी कॉल करायचंय आणि त्यानंतर पुट डाटा नावाचा फंक्शन मला नंतर कॉल करायचा आहे. आता मग मी गेट डाटा नावाच्या फंक्शनला कसं कॉल करणार, A1 डॉट ऑपरेटरचा वापर करून, ऑब्जेक्ट नेम आणि डॉट ऑपरेटरचा वापर करून मी त्याला कॉल करणार. A1 डॉट त्या फंक्शन मेंबर फंक्शनचं नाव, कोणत्या मेंबर फंक्शनला ऍक्सेस करायचं आपल्याला, गेट डाटाला. गेट डाटा, या गेट डाटा नावाच्या फंक्शनला मी इथं कॉल केलं. आता मी A1 डॉट पुट डाटा नावाच्या फंक्शनला मी कॉल केलं. गेट डाटा आणि पुट डाटा काही देऊ शकता तुम्ही फंक्शनचे नाव, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं. आता मित्रांनो आपला हा जर प्रोग्राम तुम्ही रन केला तर बघूया आपण रन होतो का. हे पहा एरर आलेला आहे, चला तर बघू काय एरर आलेला आहे. सी आउट वॉज नॉट डिक्लेअर इन द स्कोप ऑफ, हा मित्रांनो हे पहा, युझिंग नेम स्पेस एसटीडी लिहिलं नाही म्हणून आपला हा एरर आलेला आहे. जर युझिंग नेम स्पेस एसटीडी लिहिलं नाही तर हा एरर येतो. एसटीडी हे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर OUT. मित्रांनो याच्यात हा एरर आला म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागतं, या लाईनीच्या समोर एसटीडी तर टाकावं लागतं, STD असं करून स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर तर टाकावं लागतं. जर तुम्हाला टाकायचं नसेल तर फक्त एकच लाईन, या प्रत्येक लाईनीमध्ये तुम्हाला STD स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर टाकावं लागेल. ते जर टाकायची गरज ते जर टाकायचं नसेल तुम्हाला तर इथं एकच लाईन लिहायची, युझिंग नेम स्पेस STD युझिंग नेम स्पेस STD हे वाक्य टाकलं, ही लाईन टाकली युझिंग नेम स्पेस STD, त्याच्या थ्रू काय होणार, STD परत लिहायची गरज नाही. समजलं. आता रन करतो प्रोग्राम. हे पहा आता आपला तो एरर सॉल्व्ह झाला. मित्रांनो मी तुम्हाला एरर बी दाखवतोय की एरर कशी सॉल्व्ह करायची. नसता काही जण फक्त डायरेक्ट प्रोग्राम रन करून दाखवतात, ते तुम्हाला एरर सांगत नाहीत. मग जर एरर आला तर एररवर तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे, एरर कुठं येईल कसं येईल. एखादी गोष्ट जरी मिसिंग राहिली तरी तिथं एरर येऊ शकते. आता मी इथं टाकलं 50 व्हॅल्यू टाकली, 50 व्हॅल्यू A वरती स्टोअर होणार. फर्स्ट नंबर मी 50 टाकला, सेकंड नंबर मी 30 टाकला. आता मला या दोन्हीची ऍडिशन डिस्प्ले होणार. हे पहा 50 प्लस 30 हे दोन्हीची ऍडिशन मला 80 आलं का, ऍडिशन आउटपुट आलं का माझं. तर हो मित्रांनो आउटपुट आलं माझं. मग मित्रांनो ह्याच्यातून काय होईल, ऍडिशनचा प्रोग्राम लिहिला आपण, सेम ऍडिशनचा प्रोग्राम लिहिला आपण, फक्त इंट मेन मध्ये प्रोग्राम न लिहिता आपण प्रोग्रामचा क्लास बनविला, एक क्लास बनविला ऍडिशनचा, ऍडिशन नावाचा क्लास बनविला आणि त्या क्लासमध्ये तुमचा प्रोग्राम लिहिला. समजत आहे. नसा ऍडिशनचा प्रोग्राम आपण कसं लिहित होतो आधी, डायरेक्ट इंट मेन मध्ये, या इंट मेन मध्ये इथं ऍडिशनचं इंट मेन मध्ये बाकीचे सगळे गोष्टी घ्यायच्या, तुमचे इंट व्हेरिएबल डिक्लेअर करून टाकायचे आणि त्यानंतर ऍडिशन करून ऍडिशन डिस्प्ले करायची. इंट मेन फंक्शन मध्ये आपण सर्व करत होतो. पण इथं तसं केलंय का, इथं काय केलंय, क्लास थ्रू केले, बाय युझिंग क्लास. ऍडिशनचाच प्रोग्राम केलाय बाय युझिंग क्लास. समजत आहे. मग मित्रांनो तुम्ही सगळे प्रोग्राम तुम्ही ह्याच्या आधी जितके प्रोग्राम केले, ॲरेचे, तुमचे फॉर लूपचे, त्यानंतर तुमचे 1 to 100 नंबर्स डिस्प्ले करायचे, हे सर्व प्रोग्राम्स तुम्ही क्लासचा यूज करून करू शकता. मित्रांनो A to Z आजपर्यंत जेवढे प्रोग्राम C चे दोन्ही प्रोग्राम्स जेवढे पण कन्सेप्ट आपण बघितले, ते सर्व कन्सेप्ट आपण क्लासचा यूज करून क्लासमध्ये ते प्रोग्राम लिहून क्लासच्या मेंबरला ऍक्सेस करून ते आपण प्रोग्राम रन करू शकतो. समजत आहे. आता होप की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. आता
माझ्या मनात काय होतं की जास्तीत जास्त मित्रांना जास्तीत जास्त स्टुडंट्सला आपल्या एक्झाम्पल जास्तीत जास्त डोळ्याखालून गेले पाहिजेत, म्हणजे सॉल्व्ह झाले पाहिजेत त्यांचे जास्तीत जास्त. मग मित्रांनो 3 एक्झाम्पल्स आतापर्यंत मी सॉल्व्ह केले. कोणते कोणते 3 एक्झाम्पल सॉल्व्ह झाले आपले? एक तर तुमचा क्लास स्टुडंटचा प्रोग्राम, स्टुडंट नावाच्या क्लासचा, STD स्टुडंट नावाच्या क्लासचा. दुसरा तुमचा ऍडिशनचा, हे पहा आजचा ऍडिशनचा. आणि तिसरा तुमचा कोणता झाला? इम्प्लॉईचा. मग तीन क्लासेस आपण बघितले, 3 क्वेश्चन्स आपण बघितले थोडक्यात. मग मित्रांनो मला सांगा, आता जर तुम्हाला एखादा 4था क्लास जर बनवायला सांगितला आणि त्या क्लासवरचा प्रोग्राम जर तुम्हाला लिहायला सांगितला तर तुम्ही लिहू शकता का? तर हो मित्रांनो, हे जर 3 तुम्ही कंपल्सरी केले असतील, हे जर 3 तुम्ही फॉलो केले असतील तर तुम्हाला 4था प्रोग्राम आपोआप येऊन जाईल. मित्रांनो तुम्ही ट्राय करा, एरर आला सॉल्व्ह करा, नाही आला कमेंट्स मध्ये विचारा. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.